आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रस्तुत करता आरआरसी ब्रॉडबँड। महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य। वारंवार बाजार समिती पडते बंद, मोठे षडयंत्र तर नाही ना? शेतकरी हवालदिल, हाती आलेल्या पिकाचे करायचे काय? बोगस मतदारामुळे तर जिंकले नाही आमदार साजिद खान। भाजप नेते विजय अग्रवाल यांनी दाखल केली हायकोर्टात याचिका। टक्कल व्हायरसने शेगाव तालुक्याचे नागरिक भयभीत। आरोग्य यंत्रणेजवळ उत्तर नाही, अडचणीत वाढ। 31ला मुलाला दारू का पाजली? गिरे पिता पुत्राने विलासला संपविले। हायकोर्टाच्या आदेशाने पोलीस दलात खळबळ, 2 पोलिसांवर गुन्हा दाखल होणार। आता सविस्तर बातम्या। पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून ओळख असलेली अकोला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदीदार व हमाल यांच्यामध्ये मालवाहक हमालीच्या दरवाढीवरून सन्मानजनक तोडगा निघालेला नसल्याने आजपासून बाजार प्रशासनाने व्यवहार पूर्णतः बंद ठेवले आहेत। याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे। अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत या वादामुळे बाजार समितीतील खरेदी विक्री व्यवहार बंद राहणार असून शेतकऱ्यांनी तोडगा निघेपर्यंत शेतमाल विक्रीस आणू नये असे बाजार समिती प्रशासनाने जाहीर केले आहे। या बंदचा शेतकऱ्यांना फटका बसू लागला आहे। कामगार खरेदीमध्ये तोडगा न निघाल्याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे। सध्या बाजारात सोयाबीनसह इतर शेतमालाची मोठी आवक सुरू झालेली होती। अशातच बाजार बंद ठेवण्यात आला आहे। त्यामुळे बाजार समितीसह शेतकऱ्यांचेही नुकसान होणार आहे। तोडगा निघेपर्यंत कुणीही माल आणू नये असे जाहीर करण्यात आलेले आहे। कामगार आपल्या मागणीवर ठाम असून खरेदीदार वाढीव दराबाबत सकारात्मक नसल्याने परिस्थिती बिकट झाली आहे। या संदर्भात बैठका घेत तोडगा काढण्याचे प्रयत्नही झाले, परंतु अद्याप हा विषय सुटला नसल्याने कोट्यावधीची उलाढाल असलेल्या बाजार समितीच्या यार्डामध्ये आज शुकशुकाट बघायला मिळाला। रोज के रोज हर्राजी, जैसा कोई भी टाइम पे हर्राजी बंद कर देते। अब हर्राजी बंद कर देते तो ये व्यापारी अपने मार्केट शासन का ये कहना आया जब हमको तकलीफ जैसा बार बार हो रही मार्केट को, तो मार्केट शासन ने ये बोला कि अभी हम हमारे तरफ से बंद कर देते। अभी तुम जब तक व्यापारी और गाड़ी वाले जब तक तुम निर्णय नहीं लेते, जब तक हम कुछ काम चालू करते नहीं। मार्केट शासन ने ये बोला। डिमांड क्या है? हमारी डिमांड ये है कि हमारी जो मजदूरी पूरी देते थे वो अभी उसको रुपए में 12 ने देने का बोर्ड है, और नहीं 12 ने देने का बोर्ड है, तो 12 ने में हमको पुरता नहीं। रुपए का रुपए ही चाहिए हमको। 1 रुपया जैसा काम कर रहे पूरा मजदूरी पूरी कर रहे हम, तो पूरी मजदूरी होना हमको। हमारा यही कहना है। अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून बंद आहे। 2 व्यापारी गटाच्या वादामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दुर्दंड सोसावा लागतो। वारंवार कृषी बाजार समिती थोड्या कारणासाठी बंद केली जाते, त्याचा फटका शेतकऱ्यांना नेहमीच बसतो। जे संचालक मंडळ आहे ते कुठेही शेतकऱ्यांच्या बाजूने काम करताना दिसत नाही, म्हणून त्याचे उपनिबंधक साहेब यांना आमची मागणी आहे की हे संचालक मंडळ बरखास्त करावं, प्रशासन लावावं, जेणेकरून शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय होतील। आपण बाजार समितीने खरेदीदाराला आणि ग्रेन मर्चंट व्यापारी त्या मंडळाला सुद्धा सूचना दिली किंवा हा विषय खरेदीदार आणि त्यांच्याकडे काम करणारे जे लोकल गाडीवाले कामगार यांच्या वैयक्तिक स्तरावरचा आहे। त्यामुळे त्यांनी समन्वयाने निर्णय घेऊन लवकरात लवकर बाजार समितीमधील कामकाज सुरू ठेवण्याबाबत कळवलेले आहे। विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिम मतदारसंघातून विजयी झालेले काँग्रेसचे उमेदवार साजिद खान पठाण यांच्या विरुद्ध भाजपचे उमेदवार विजय अग्रवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निवडणूक याचिका दाखल केली आहे। नेमके कुठल्या कारणासाठी विजय अग्रवाल यांनी ही याचिका दाखल केली याचा विशेष वृत्तांत।
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात 34,400 मतदारांची नावे बनावट असल्याची तक्रार राज्य निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनाकडे केल्यानंतरही प्रशासनाने ठोस कारवाई केली नाही, हा मुद्दा याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे। या अवैध मतदानामुळे साजिद खान निवडून आले असून त्यांची निवडणूक रद्द करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे। अकोला पश्चिम मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढाईत काँग्रेसचे उमेदवार साजिद खान पठाण यांनी अवघ्या 1,283 मतांनी भाजपचे उमेदवार विजय अग्रवाल यांचा पराभव केला होता। साजिद खान पठाण 88,718 मते तर विजय अग्रवाल यांना 88,435 मते मिळाली। अकोला पश्चिम मतदारसंघात 3,600 व बाळापूर विधानसभा मतदारसंघात 1,100 मतदारांची नावे एकसारखी असण्यासोबतच त्यांची छायाचित्रेही एकसारखी आहेत असा दावा याचिकेत केला गेला। अशा मतदारांचा शोध घेऊन त्यांची यादी निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनाकडे सादर केली होती असा दावा विजय अग्रवाल यांनी केला। मतदान प्रक्रिया पार पडण्यापूर्वी मतदार यादीवर आक्षेप घेत अनधिकृत नावे यादीतून बाद करण्याची मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असा दावा याचिकेत केला गेला। बुलढाण्यातील शेगाव तालुक्यामध्ये काही गावांमध्ये केस गळतीच्या व्हायरसने धुमाकूळ घातला आहे। या व्हायरसमुळे 3 दिवसातच टक्कल पडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। शेगावमधील काही गावांमध्ये ही गंभीर समस्या जाणवत आहे। राज्य सरकारने मात्र अद्याप याकडे लक्ष दिलेले नाही। यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे। बुलढाणा जिल्ह्यातील तालुक्यातील काही गावांमध्ये नागरिकांना केस गळतीची समस्या जाणवत असून चक्क टक्कल पडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत। तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावात अज्ञात व्हायरसने थैमान घातले असून कुटुंबाची कुटुंब या व्हायरसचा बळी ठरत आहेत। अगोदर डोके खाजवणे, नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या तिन्ही गावातील शेकडो नागरिकांचे टक्कल पडले आहे। विशेष म्हणजे यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे। डोकं दुखत जाय, डोकं म्हणजे पहिले खाजवायला लागलं, डोकं दुखायला लागलं। ताबडतोब मी असे केस केले तर हातात यायला लागले। ताबडतोब डॉक्टर जवळ गेलो, डॉक्टर जवळ त्याने इंजेक्शन गोळ्या दिले, त्यानं क्लिअर झालं। महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील जे काही ग्रामीण भाग आहेत ते खूप चर्चेमध्ये आहेत आणि त्या गावातले काही सरपंच आमच्या सोबत आहेत। रामात थारकर म्हणून या गावामध्ये अशी परिस्थिती आहे की मागच्या 3 दिवसापासून अनेक लोकांचे केसांची झडती होऊ राहिली। काय प्रकार आहे हा? गेल्या 3 तर नाही तर 10-12 दिवसापासून केस गळतीचा प्रकार चालू आहे आणि हा याची तीव्रता एवढी वाढत चालली आहे की सुरुवातले 3 पेशंट होते, आता 3 पेशंटवरून 30 ते 35 पेशंट झालेले आहेत। सुरुवातीला तुम्हाला असं काय केव्हा कळलं की हे असं होऊन राहिलं म्हणून? सुरुवातीलाच माझे मित्र आहेत इलामे यांनी सांगितलं की बाबा माझ्या मुलीचे आणि पत्नीचे केस गळून राहिले। तर मग त्याच्यासोबत त्याच्या घरी गेलो असता लक्षात आलं की बाबा केस खूप प्रमाणात 50% जास्त गळले। मी त्याला सजेस्ट केलं की बा अकोल्याला इथं पटोकार डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जा। पटोकार साहेबांनी अशी सल्ला दिली की बा हे शॅम्पूमुळे कदाचित झालं असेल, त्यांनी शॅम्पूमुळे झालं असेल, त्यामुळे त्यांनी त्याची ट्रीटमेंट केली। प्रशासनाकडे काय सांगते? प्रशासनाकडे एकच मागणी आहे की गावामध्ये कॅम्प घ्यायचा आणि कॅम्पच्या माध्यमातून सर्व पेशंटची तपासणी व्हावी, ते निःशुल्क। परंतु एवढा भयंकर प्रकार होऊनही आरोग्य विभाग अनभिज्ञ आहे। तालुका आरोग्य प्रशासनाने सर्वेक्षण करून पाण्याचे नमुने घेतले आहे। तालुका आरोग्य विभागाकडून जिल्हा साथरोग अधिकाऱ्यांनाही या प्रकाराबाबत कळवण्यात आलेले आहे। अचानक पसरलेल्या व्हायरसमुळे आम्हीही आश्चर्यचकित झालो आहोत। नेमका हा कोणता प्रकार आहे याचा आम्ही शोध घेत असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी यांनी सांगितले। भोंडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कालवड येथील 13 तर कठोरा येथील 7 रुग्णांचे केस गळती झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे। तालुक्यात जवळपास 50 लोकांचे केस या माध्यमातून गेल्याची माहिती प्राप्त झाली आहे। निदर्शनात एक गोष्ट आली आहे की नक्कीच केसांची गळती होती पेशंटची आणि असं बऱ्याचदा घडून येतं की ज्या भागामध्ये खारपान पट्टा असतो अशा वेळी होऊ शकतं। त्याचे आता नमुने वगैरे आम्ही घेतलेले आहेत, तसे तिथलं जे पाणी आहे ते पण तपासायला पाठवलेलं आहे आणि बऱ्याचदा जे काही पेशंट आपण आता चेक केले त्यामध्ये असं निदर्शनास आलं की 4 ते 5 पेशंटच्या डोक्यामध्ये सेबोरिक डर्मॅटायटिस प्लस पिटारियासिस व्हर्सिक्युलर सोबत टिनिया कॅपिटिस असे फंगलचे आजार निदर्शनास आलेत। पण आता ते एक्झॅक्ट त्याची बायोप्सी करून म्हणजे त्या ठिकाणचा तुकडा आपण पाठवून अकोला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोला येथे पॅथॉलॉजी डिपार्टमेंटला पाठवल्यानंतर त्याचं एक्झॅक्ट डायग्नोसिस होऊन येईल समजा।
31च्या दिवशी मुलाला दारू का पाजली या कारणामुळे बुलढाणा येथील ड्रायव्हर गजानन गिरे यांनी मेहकरच्या लोणी गवडीचा विलास उर्फ पंजाबराव वसंतराव इंगडे या व्यक्तीवर मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात घटनेनंतर फरार झालेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अकोला शहरातील MIDC पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ट्रान्सपोर्ट नगर येथे मंगळवारी रात्रीच्या दरम्यान 2 ट्रक चालकांची चांगलीच वादावादी झाली. त्यानंतर हे भांडण हाणामारीत परावर्तित झाले. यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ट्रक चालक आपला माल घेऊन ट्रान्सपोर्टर नगर येथे आले. यात बुलढाणा जिल्ह्यात येत असलेल्या मेहकर तालुक्यातील लोणी लव्हाड येथील 40 वर्षीय विलास पंजाबराव इंगडे आणि शुभम गिरे वय 24 वर्ष, गजानन गिरे वय 50 वर्ष दोघेही राहणार लोणी अकोल्यात आले होते. 31च्या दिवशी मुलाला का दारू पाजली म्हणून गजानन गिरे याने थेट विलास इंगडे यांची हत्या केली. घटनेनंतर विलास पंजाबराव इंगडे यांना अकोला सर्वोपचार रुग्णालयात भरती केले असता डॉक्टरांनी विलास इंगडे यांना मृत घोषित केले. मारहाणीनंतर शुभम गिरे व गजानन गिरे ही आपली गाडी घेऊन पसार झाले. पोलिसांनी जिल्ह्यात नाकाबंदी केली असता अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला घटनेतील शुभम गिरे व गजानन गिरे यांना मूर्तिजापूर हद्दीतील एका ढाब्यावरून ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणामध्ये चांदणी पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्हे विरोधात आलेगावतील सर्व जाती धर्माचे हजारो महिला पुरुषांनी एकत्र येऊन माळी भवन ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मूक मोर्चा आणि कडकडीत बंद ठेवून सदर घटनेचा निषेध केला. पातूर तालुक्यातील आलेगाव येथील व्यावसायिक अशोक जानकीराम कारदाते यांच्या विरुद्ध दिनांक 6 जानेवारी रोजी अल्पवयीन मुलीच्या बयानानुसार चांदणी स्टेशनमध्ये 6 जानेवारी रोजी विविध कलमानुसार गुन्हे दाखल करून आरोपीसह अटक करण्यात आली. त्यानुसार दाखल गुन्हे विरोधात आलेगावमधील सर्व जाती धर्माचे हजारो महिला पुरुष मंडळींनी दिनांक 8 जानेवारी रोजी सकाळी माळी भवन येथे सकाळी 9 वाजता दरम्यान एकत्रित येऊन माळी भवन येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मूक मोर्चा काढून व गावातील सर्व व्यावसायिकांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून सदर घटनेचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला. निषेध मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले. सभेमध्ये गावातील व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवून खोट्या दाखल गुन्हे विरोधात तीव्र मत व्यक्त करून पोलीस प्रशासनाने पुन्हा योग्य चौकशी करून कारवाई दाखल गुन्हे तात्काळ रद्द करावे असे मत अनेक ज्येष्ठ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. पोलीस प्रशासनाने सदर प्रकरणाची पुन्हा चौकशी करून आरोपी विरुद्ध दाखल गुन्हे तात्काळ रद्द करावे अशी मागणी आलेगाव ग्रामस्थ पुरुष महिला मंडळीकडून करण्यात आली आहे. आम्हीच दिलं, मीच दिलं, त्यांनी दिलं, मी दिलं. 500ची नोट दिली ती, आणि आज सामान झालं 290 वापस दिली तिचे आणि ती परत नाही. आम्ही काहीच बोललो नाही. बोलणं काहीच झालं नाही. ते पण नाही, मी पण नाही. त्याच्यात साक्षीदार जर भेटले नाही भेटले तर जर तो गुन्हा खोटा असेल तर त्याच्यात फायनल रिपोर्ट जाते आणि त्याचा निर्दोष मुक्तता भेटते. त्याच्यात आपण उद्या सकाळी 10 वाजता सर्वांना ST ऑफिसला जायचं. सर्वांना उद्या 10 वाजता अशोक भाऊ काढदाते यांचा परिचय सर्व गावाला माहीत आहे की अशोक भाऊ काढदातेचा स्वभाव कसा आहे हे काही या गावात सांगण्यासारखं असं कोणीच नाही. हे खोटे गुन्हे तात्काळ पोलीस प्रशासनानं चौकशी करून याची शहानिशा करून तात्काळ रद्द करावे अशी आम्ही विनंती करतो. संबंधित माणसं विरोधात जसं आज एक गुंड प्रवृत्तीचे लोक हे कार्यकर्ते जर असे खोटे नाटे जर करतील तर त्याच्या विरोधात आपल्याला गाव असं जागृतच राहावं लागेल. हम सभी समाज, मुस्लिम, हिंदू भाई, सभी समाज अशोक कालदाते इस पे जो ये गलत हो गया, ये अन्याय गलत हो गया, इसको पुलिस ने पीछे लेने को होना घेऊन पोलीस स्टेशनला आले. त्याच्यानंतर 6 ते 8 ते रिपोर्ट झाला. 7 वाजता दाखल ती महिला ठाण्यात होती. 10 वाजल्यापासून 10 ते 10:30 11 वाजल्यापासून ती महिला ठाण्यात होती. 7 ते 8 घंटे आम्ही वेळ दिला. त्या गोष्टीची शहानिशा केली, परंतु ती महिला कुठली ऐकायला तयार नव्हती की माझा रिपोर्ट तुम्ही जसा तसा घ्या, मी जे सांगते ती गोष्ट खरी आहे. आणि महिलांचा अल्पवयीन महिला मुलीचा जर तू म्हणत असेल तर ती गोष्ट कायद्याद्वारे आम्हाला खरी मानावं लागते.
आणि त्यामध्ये जर आम्ही त्यांना आणल्यामुळे ते पोलीस स्टेशनला होते, त्यामुळे अटक बी आम्हाला ते करायचं काम पडलं त्यांना. ते जर नसते तर मग अटक झाली नसती. पण ते जर पोलीस स्टेशनला आरोपी अटक झाले, ते लहान मुलीचा हे 14 वर्षाची मुलगी होती, तिचं ते ॲलिगेशन होतं. आणि लहान मुलीच्या बाबतीत आम्हाला ते कायद्यात बंधनच आहे. जर आम्ही ते गुन्हा दाखल नाही केला तर उद्या गुन्हा आमच्यावर दाखल होतो पोलीस प्रशासन. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम. अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा. निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. खरीपाचा हंगाम हातचा गेल्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकडून अपेक्षा आहेत. यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे जमिनीत ओलावा आहे. परिणामी गहू, हरभरा ही पिके छान बहरलेली दिसत आहेत. विशेष म्हणजे पिकांची स्थिती पाहून शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे. सध्याची थंडी रब्बी पिकांना पोषक ठरणारी आहे. खरीप हंगामात अकोल्यात दुष्काळी परिस्थिती होती. असे असताना अद्याप शासनाने मदत घोषित केली नाही. त्यामुळे आता खरीप हंगामानंतर शेतकऱ्यांनी रब्बीवर लक्ष केंद्रित केले आहे. नवीन गहू बाजारात आला तर शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल, तसेच गव्हाचे दर नियंत्रित राहतील अशी अपेक्षा ग्राहकांना आहे. सध्या सरबती गहू 35 रुपये किलोच्या वर आहे. नवीन गहू बाजारात येण्याची प्रतीक्षा बाजारपेठेत तसेच ग्राहकांना राहते. बरेच ग्राहक वर्षभराचे धान्य साठवून ठेवतात. रब्बी हंगाम साधला तर खरीप हंगामात झालेले नुकसान भरून निघेल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. सध्या स्थितीत दिसणारी पिकांची स्थिती पीक घरात येईपर्यंत राहावी याकडे शेतकरी डोळे लावून बसले आहेत. दमदार उत्पादनाच्या आशेवर जिल्ह्यातील शेतकरी बसले आहेत. पश्चिम विदर्भातील बांधकाम व स्थापत्य क्षेत्रात क्रांती घडवून आणणारी रॅम्पकॉन प्रदर्शनी अकोला शहरात आयोजित करण्यात येत आहे. ॲडव्हान्समेंट इन मटेरियल अँड प्रॅक्टिसेस इन कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी अर्थात रॅम्पकॉन या प्रदर्शनीने महानगरात आयोजन केले आहे. अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, अमरावती व यवतमाळ या 6 जिल्ह्यातील इंजिनियर्स, आर्किटेक्ट, कंत्राटदार व व्यावसायिक, घरे बांधणारे, इंटिरियर, डेकोरेशन आदी संबंधित बांधकाम व स्थापत्य विश्वातील नवीन बदल, शोध, तंत्रज्ञान, उपकरणे आदींची माहिती घेऊन दिनांक 25 जानेवारी ते 27 जानेवारी पर्यंत स्थानिक मुंगीलाल बाजोरिया विद्यालय प्रांगणात हा 3 दिवसीय महोत्सव होत असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. या प्रदर्शनीत बांधकाम क्षेत्रातील नवीनतम तंत्रज्ञान, साहित्य, डिझाईन आणि सेवा यांचे दर्शन घडणार असून 100 पेक्षा जास्त स्टॉल उभारण्यात येणार आहे. यामध्ये सिमेंट, कॉन्क्रीट, प्लंबिंग, इलेक्ट्रिकल्स, टाइल्स, हार्डवेअर, फर्निचर, सजावट साहित्य, गृहनिर्माण योजना, फायर फायटिंग सिस्टम्स, इंजिनिअरिंग डिझाईन, क्रॅक रिपेअर, तंत्रज्ञान, पर्यावरण पूरक बांधकाम पद्धती, वित्तीय व्यवसाय आणि इतर अनेक विषयांचा समावेश राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. या प्रदर्शनीत बांधकाम व स्थापत्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्याख्याने व चर्चासत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. यातून उद्योजक, कंत्राटदार, अभियंते, आर्किटेक्ट, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना नवीन ज्ञान व प्रेरणा मिळेल. रॅम्पकॉन प्रदर्शनी ही पश्चिम विदर्भातील बांधकाम व स्थापत्य क्षेत्रातील ज्ञान व नवीन संशोधन व उपक्रम बघण्याचे एक प्रमुख व्यासपीठ ठरली आहे. जिन किसी भी बांधकाम में नया घर बनाने का जिनका सपना है और अच्छे दर्जे का, अच्छी क्वालिटी का जिनको घर बनाना है, उसने रैम्पकॉन में जरूर आना चाहिए. यहाँ आए बाद उतने ही कम खर्चे में वो इस तरह का नए नए चीज वापर के उत्तम क्वालिटी, उत्तम दर्जे का अगर घर उसे चाहिए, अगर वो उसका सपना है, तो रैम्पकॉन एक इकलौता ठिकाना है जहाँ वो जाने से उसका सपना पूरा हो सकता है. तो हमारी अपील है सभी से कि 25, 26, 27 जनवरी को रैम्पकॉन में जरूर आए. निःशुल्क है, आए और इसका भरपूर फायदा लें. जिस आदमी का विजन बढ़ता है उसके सपने बढ़ते हैं. जब सपने बढ़ते हैं तो उसको साकार करने की कोशिश करते हैं. ये चीज मेरा दोनों लागू को जिसने बनाया नहीं और दूसरा जो बना रहा है. तीसरा जो जिसने बना चुका है लेकिन उसने अगर देखा तो उसके मन में विचार जरूर आएंगे कि अपन क्यों चेंजेस करना है. अपने चेंजेस में विचार है तो वो विचार साकार करने के लिए 100% है कि उसके जो चीज देखेगा तो अपने आप में वो आएगा. रॅम्पकॉन 2025 याच्यामध्ये जर आपण सामान्य नागरिक असाल, आपल्याला घर बनवायचं असेल तर हा तुमच्या अतिशय कामाचा हा इव्हेंट आहे. जर तुम्ही शिकत असाल, कुठे तुम्ही विद्यार्थी असाल
तर बांधकाम क्षेत्रात काय नवीन टेक्नॉलॉजी येऊन आली आहे, काय नवीन मटेरियल आले आहे, याचे वर्कशॉप्स, याच्या रिलेटेड स्टॉल्स या प्रदर्शनीमध्ये लागणार आहेत. येत्या 25, 26, 27 तारखेला अकोला आणि आजूबाजूच्या 4 जिल्ह्यातली सर्वात मोठी बांधकाम क्षेत्रातली रॅमकॉन नावाची प्रदर्शनी आणि वर्कशॉप अरेंज करण्यात आलेला आहे मोंगीलाल बाजोरिया येथे. तरी सर्वांना विनंती आहे की त्यांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा. मैं ये रिक्वेस्ट करूँगा सभी लोगों से कि 25, 26, 27 तारीख को जो एग्जीबिशन हो रहा है अकोले में सभी लोग विजिट करें और आपको एक ही छत के नीचे इस टाइप के काफ़ी चॉइसेस देखने को मिलेंगी. 25, 26, 27 बिल्डिंग अवेयरनेस का ये बहुत बड़ा एग्जीबिशन है, इसका सभी लोग लाभ लेवे ऐसी मैं अपील करता हूं. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. नव्या वर्षाचा नवा प्लॅन, नव्या वर्षाची नवी सुरुवात. डिसेंबर महिन्यात बुक करा RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडचा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. वाढत्या महागाईत बचतीचा एकच मार्ग, RRCचे इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. शहरातील उड्डाणपुलावरचे वाढते अपघात पाहता काँग्रेस युवा नेते निखिलेश दिवेकर यांनी यासाठी मोठे आंदोलन केले. याविषयी पोलीस अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत आवश्यक ती उपाययोजना करण्याचे आश्वासन निखिलेश दिवेकर यांना दिले. समाजाभिमुख आंदोलन करण्यात निखिलेश दिवेकर यांच्या आंदोलनास हे मोठे यश मानले जात आहे. रविवारी नो एंट्रीमध्ये वाहने घातल्याने उड्डाणपुलावर 3 वाहनांचा अपघात झाला आहे. मुंबई पुणे येथे वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याकरता अनेक रस्त्यावर असे ब्रेकर बसविले जातात अशी आशा मागणीचे निवेदन माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर यांनी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांना दिले आहे. यावर बच्चन सिंग यांनी 1 डे स्पीड ब्रेकर बसविण्याचे आश्वासन दिले आहे. यापैकी फ्लायओव्हर येथून टॉवरकडे उतरणारा रस्ता, अशोक वाटिका येथून फ्लायओव्हरकडे चढणारा रस्ता, फ्लायओव्हरकडून नेहरू पार्कच्या दिशेने उतरणारा रस्ता या तिन्ही ठिकाणी 1 वे ब्रेकर बसविल्यास नो एंट्रीमध्ये विरुद्ध दिशेने वाहने येणार नाही अशी मागणी निखिलेश दिवेकर यांनी केली. यावेळी शकुल लोधी, विजय जामनिक, विराज डिक्कर, पप्पू खान, असुरुद्दीन, कमरुद्दीन, चंद्रकांत बोरकर, बबलू शेख, शेख अमान, जनार्दन बुटे, असलम शहा, महादेव मेहिंगे, विठ्ठल नाकट, कुंजन शिंदे, सचिन सरदार, संकेत डिक्कर, मोईन खान, फिरोज खोकर इत्यादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. हा जो रस्ता आहे हा नेहरू पार्ककडे खाली जाणारा आहे आणि आपण पाहतो की हा फक्त खाली जाण्यासाठी आहे, पण वर येण्यासाठी हा नो एंट्री आहे. तर आमची मागणी आहे की इथे सुद्धा 1 वे स्पीड ब्रेकर करावं. 5 वर्ष आधी हा रस्ता जेव्हा तयार झाला होता तेव्हा त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी हा ब्रिज बांधायला करोडो रुपये खाल्लेले आहे. त्यामुळेच हा इथला रस्ता बंद झाला होता. जो बोगदा आहे बसस्टँड जवळचा त्याचं रूपांतर स्विमिंग पूलमध्ये झालेलं आहे. नाही म्हणूनच आम्ही जे लढतो आहे ते अकोल्याच्या जनतेसाठी. काँग्रेस पार्टी ही फक्त नारेबाजी किंवा पुतळे जाळण्यासाठी नाही आहे. ते म्हणतात ना की सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, कि अकोला शहर की क्या बोलते उसको सूरत बदलनी चाहिए, ये हमारा मकसद है. आणि आम्ही जर का गरज पडली तर प्रशासनाला सुद्धा इथे मदत करायला चाललेलो आहे. आज माननीय एसपी अकोला के एसपी साहब से हमने कांग्रेस पार्टी की तरफ से निवेदन दिया जा रहा है कि ब्रिज पे जो तीनों साइड से 1 साइड ब्रिज बना हुआ है उस पर दोनों तरफ से लोग आना जाना कर रहे हैं. लिहाजा एसपी साहब तीनों साइड ब्रेकर डाले. इस पर हाथ पैर तो टूट ही रहे, किसी दिन किसी की जान ना चली जाए उससे पहले इस पर ब्रेकर डाल दिया जाए. और साथ ही साथ इसी ब्रिज के नीचे एक अंडरग्राउंड ब्रिज बना हुआ है. उस अंडरग्राउंड ब्रिज में भी आज तक अंधेरा पड़ा हुआ है. बीजेपी के कार्यकर्ताओं जिस तरीके से भी इसको बनाया है इसको सही तरीके से किया जाए, ऐसी डिमांड हम कांग्रेस की तरफ से की जा रही है. हायकोर्टाने दिलेल्या आदेशाने अकोला पोलीस दलात चांगलीच खळबळ माजली आहे. 2 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिल्याने अकोला पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. महाकाली हॉटेल संचालकाच्या मुलावर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात हायकोर्टाने हा आदेश दिला आहे.
अकोल्यातील खदान पोलीस स्टेशनमधील तत्कालीन पोलीस निरीक्षक धनंजय सायरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कारंदीकर यांच्या विरुद्ध स्थानिक मूर्तिजापूर मार्गावरील हॉटेल महाकालीच्या मालकाच्या मुलाविरुद्ध चुकीची कारवाई करून त्याचा मोबाईल हिसकावून घेत पोलीस स्टेशनला जबरदस्तीने नेल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांना या दोघांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिल्याने अकोला पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे। अकोला शहरातील मूर्तिजापूर रोडवरील रामलता बिझनेस सेंटर जवळ असलेल्या हॉटेल महाकालीच्या मालकाला खदान पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांनी हॉटेल चालवू देण्यासाठी पैशाची मागणी पूर्ण न केल्याने त्यांनी 10 महिन्यापूर्वीच हॉटेल महाकालीचे बेकायदा प्रवेश करून हॉटेल मालकाच्या मुलाला जबरदस्तीने पोलीस स्टेशनला नेऊन त्याचा मोबाईल हिसकावून घेत जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार घरगुती सिलेंडर जप्तीची कारवाई दाखवून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते। खदान पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार धनंजय महादेव सायरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कारंदीकर यांच्यावर फिर्यादीवर अत्यंत बेजबाबदारपणे गुन्हे दाखल केल्याबद्दल अंतरिम आदेश पारित करीत जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड। महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य। वारंवार बाजार समिती पडते बंद, मोठे षडयंत्र तर नाही ना? शेतकरी हवालदिल, हाती आलेल्या पिकाचे करायचे काय? बोगस मतदारामुळे तर जिंकले नाही आमदार साजिद खान। भाजप नेते विजय अग्रवाल यांनी दाखल केली हायकोर्टात याचिका। टक्कल व्हायरसने शेगाव तालुक्याचे नागरिक भयभीत, आरोग्य यंत्रणेजवळ उत्तर नाही, अडचणीत वाढ। थर्टी फर्स्टला मुलाला दारू का पाजली, गिरे पिता पुत्राने विलासला संपविले। हायकोर्टाच्या आदेशाने पोलीस दलात खळबळ, 2 पोलिसांवर गुन्हा दाखल होणार। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोलाचे हे YouTube चॅनल सबस्क्राइब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहताय? तुम्ही पण सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा RRCचे हे YouTube चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन?